पैठण येथील शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी महोत्सवाचे 426वे वर्ष असून 20 मार्चपासून नाथषष्ठी यात्रा महोत्सवाला प्रारंभ होणार आहे। यात्रा महोत्सवादरम्यान येणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना देत अधिकाऱ्यांनी यात्रा काळात नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा केल्यास अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा नवनिर्वाचित आमदार विलास भुमरे यांनी नाथषष्ठी यात्रा आढावा बैठकीत दिला आहे। 20 मार्च ते 22 मार्च या 3 दिवसाच्या काळात नाथषष्ठी यात्रा महोत्सव पार पडणार आहे। या निमित्ताने नाथ समाधी मंदिरात नाथषष्ठी यात्रा महोत्सवाची पूर्वतयारीची बैठक आमदार विलास भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, तहसीलदार सारंग चव्हाण, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, नाथ संस्थांचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता राजेंद्र बोरकर, नगर परिषद उपमुख्याधिकारी गर्जे व्यंकटी पापुलवार, महावितरणचे सुजित वांगळ, शहर प्रमुख तुषार पाटील, रावसाहेब बुवा गोसावी, रघुनाथ बुवा गोसावी, विठ्ठल महाराज चनघटे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी नाथषष्ठी यात्रा महोत्सवासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आणि भाविक पायी दिंडीने नाथनगरीत दाखल होतात। येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना रस्ते, स्वच्छता, आरोग्य या सुविधेसह वाळवंटात पाणी सोडून लवकरात लवकर पात्रे रिकामे करून वाळवंटाची स्वच्छता करावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। यावेळी नाथवंशज रावसाहेब बुवा गोसावी, हरिपंडित गोसावी, रघुनाथ बुवा पांडव, विलास मोरे, दिनेश पारेख, आगार प्रमुख गजानन मडके, दूध संघाचे नंदलाल काळे, शहर प्रमुख तुषार पाटील, पंचायत समितीचे राजेंद्र कांबळे, बांधकाम उपअभियंता संभाजी आसवले, शिक्षण विभागाचे सतीश आखे गायकवाड, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे विजय काकडे, बाजार समितीचे सचिव नितीन विखे, तालुका आरोग्य अधिकारी पठाण, व्यापारी पवन लोहिया, बलराम लोळगे आदींसह वारकरी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। गौतम मनकर, MCN न्यूज, पैठण।